किल्ल्याच्या सर्व बाजूला समुद्र किनारपट्टी आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला इथे तिकीट काढलं जाईल. तिकीट काढल्याच्या नंतर समोरच तुम्हाला लाईट हाऊस दिसेल. लाईट हाऊसच्या साईडलाच कोर्ले किल्ला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोर्ले किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी. मित्रांनो, आता मी गड चढायला सुरुवात केलेली आहे. गड चढता चढता आम्हाला एक छोटस फळांचं झाड दिसलेलं आहे. पण काय खातात आमचे मेन ब्लॉगर, यांचा युट्यूबला चॅनल आहे. अजय पाटील, बोर कशी लागतात तुम्हाला? मुले करण्यासाठी दोर पण ठेवलेला आहे. .1521 साली कोर्ले किल्ला पोर्तुगीजांनी बांधला असावा. किल्ल्याला 11 दरवाजे आणि 7 बुरुज आहेत. कोर्ले किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. 15व्या शतकात कोर्ले टेकडी आणि आसपासच्या किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी कब्जा केला होता. कोर्ले किल्ला 271 फूट उंचीचा आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. इथे आल्यानंतर बेलाच्या झाडाच्या समोर एक शंकराची पिंडी दिसून येईल. इथे तुम्हाला गोड्या पाण्याची विहीर पाहायला मिळेल आणि पाणी एकदम स्वच्छ आणि चवदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फक्त 10 मीटर रुंद अशा जागेवर फिरतो हा बालेकिल्ला. तर एकीकडे कुंडलिका खाडी आणि सागर याची भेट झालेली. इथून दर्शन होते ते निलसार सागरावर छोट्या छोट्या होड्या दिसतात. 1630 आणि 1728 मध्ये बांधलेला चर्च अवशेष आहे. इथे तुम्ही स्लो मध्ये बोलले तर डायरेक्ट इथपर्यंत आवाज जातो. अजून हे चालू आहे. येते का आवाज?
आला का आवाज? काय आला काय? काय? मी पण तिथे जाऊन बघितलं, आवाज येते काय? काय फेक आहे, पण खरोखरी स्लो बोलले तर तिथे आवाज येतोय अजूनपर्यंत. येते अजूनही तुम्हाला गेल्यानंतर चर्चचे अवशेष अजून चांगल्या रीतीने बघायला मिळेल. इथे तुम्हाला एक पाण्याचं टाकं दिसून येईल. गडावरून तुम्हाला कोर्ले गाव दिसून येईल आणि सुंदर किनारपट्टी. गडावरची तटबंदी अजूनही चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. काका, गड किती वाजता उघडतो आणि किती वाजता बंद होतो? 9 वाजता उघडतं, 5:30 ला बंद होतंय. प्रवेशद्वारातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे देवस्थान दिसून जाईल. देवस्थानच्या साईडला कोळी बांधवांचा एक मासेमारीचा व्यापार इथून चालतो. चप्पल तुटलेलं आहे म्हणून थोडासा जुगाड.